हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस खूप छान सुरू झाला. एक्सरसाइज केली. आज जरा लेट झाला एक्सरसाइजला, कारण रात्री बाळाला खूप श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे थोडी झोप झाली नाही. पण ठीक आहे, असे छोटे छोटे प्रॉब्लेम आयांच्या आयुष्यात येतच असतात. पण एक्सरसाइज मात्र स्किप करायची नाही असं मी ठरवलं आहे. सो प्रोटीन शेक घेतला, ब्रेकफास्ट केला आणि मी ठरवलं होतं आजपासून थोडंसं तुम्हाला रुटीनही दाखवेन मी माझं. सो बाळाला झोपवलं आणि स्वयंपाकाला लागले आणि मी इथे अंडा करी करायला घेतली आहे, ज्याची रेसिपी मी टाकलेली आहे, तीही तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही म्हणाल की ते नॉनस्टिकमध्ये ही का करते आहे, ही स्वतः सांगते नॉनस्टिकमध्ये नाही करायचं. पण का माझ्याकडे पर्याय नाही आहे, कारण अंडा करी किंवा अंड्याची भुर्जी मी याच्यातच करते. मला अंड्याचा वास लागलेला दुसऱ्या भांड्यांना चालत नाही म्हणून. सो याच्यात अंडा करी करून घेतली, चपात्या करून घेतल्या. चपात्यांसाठी सुद्धा मी एक व्लॉग छान करणार आहे, कारण मला दाखवायचं आहे की मऊसूत चपात्या कशा कराव्यात किंवा वेगवेगळ्या प्रकारे पण चपात्या कशा करू शकता तुम्ही. सो चपात्यांचा ब्लॉग पण नक्की येईल. सो लंचमध्ये एक फुलका, सलाड, पनीर, कढी, पालकाची भाजी आणि थोडीशी दाण्याची चटणी खाल्ली. त्यानंतर आज मी खूप दिवसांनी वॉकिंगला गेले आणि मला त्याचा खूप आनंद झाला होता, कारण वॉकिंग हा माझा एक पर्सनल टाईम असतो आणि मला तो खूप आवडतो. प्रत्येकाने हा पर्सनल टाईम थोडासा तरी स्पेंड केलाच पाहिजे दिवसभरातून, असं मला वाटतं. सो वॉकिंगला गेले, छान फ्रेश वाटलं. सो आता प्रयत्न ठेवेल की स्किप नाही झालं पाहिजे वॉकिंग. जाताना फ्रेश भाज्या घेतल्या, डिनर केलं आणि छान असा दिवस संपवला.